मुळात थ्रस्ट म्हणजे काय? विमान उडवण्याची ताकद. विमान उडवण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. पंख, इंजिन, हवा. पण या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची ताकद आहे, त्याला म्हणतात थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी शक्ती. आपण जर सायकल चालवत असाल तर पायांनी पेडल मारताना सायकल पुढे जाते, बरोबर? विमानासाठी थ्रस्ट म्हणजे तसाच धक्का, पण तो धक्का येतो विमानाच्या इंजिन मधून. थ्रस्ट कसा तयार होतो? विमानाच्या इंजिनातून हवा किंवा ज्वलनशील गॅस खूप वेगाने मागे फेकले जातात. त्यातून होणाऱ्या प्रत्यास्थ क्रियेमुळे न्यूटन्स थर्ड लॉ नुसार विमानाला पुढे जोर लागतो. यामुळे विमान जमिनीवरून वेगाने पुढे सरकू लागते. हे इंजिन बऱ्याचदा जेट इंजिन किंवा टर्बो फॅन इंजिन असतात. थ्रस्टचे विमानासाठी महत्त्व पुढे जाण्यासाठी थ्रस्ट आवश्यक. जर विमानाला थ्रस्ट नसेल तर ते जमिनीवरच थांबून राहील. वेग वाढवण्यासाठी थ्रस्ट. जास्त थ्रस्ट मिळाल्यावर विमान जलद उडू शकते. उंचावर जाण्यासाठी थ्रस्ट. जेव्हा विमान हवा सोडून उंचावर जातं तेव्हा थ्रस्ट नेहमी आवश्यक असतो. संपूर्ण नियंत्रण. विमानाची हालचाल आणि वेग थ्रस्टवर अवलंबून असते. थ्रस्ट कमी झाला तर काय? इंधन कमी पडल्यास किंवा इंजिनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास थ्रस्ट कमी होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास विमानाला अचानकच थांबण्याची किंवा जमिनीवर उतरवण्याची गरज पडते, ज्याला आपण आपत्कालीन लँडिंग म्हणतो. उदाहरणादाखल अलीकडेच ब्रिटिश लढाऊ विमानाला भारतात तिरुअनंतपुरम येथे इंधनाची तुटवडीमुळे आपत्कालीन लँडिंग करावं लागतं, कारण त्याला पुरेसा थ्रस्ट मिळत नव्हता.